नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आपण खर्डेवाडी तालुका केजच आहे सर, बीड आहे का? तालुका बीड, जिल्हा बीड या ठिकाणी आलेलो आहोत. या ठिकाणी भोसले साहेबांचा गोठा आहे, जो की एकदम लोभनीय अशा पद्धतीचा गोठा नियोजन आपल्याला पाहायला मिळालं. सर हे उकिरडा आहे का? उकिरडा. तर मित्रांनो, नारळाची थंडगार सावली आणि त्याच्यानंतर शेजारी जांभळाचा सध्या थोडासा पाला गळालेला आहे. वाळली ना ती. झाडांमध्ये समृद्ध अशा पद्धतीचं वातावरण आहे. इकडून नांदुरकीचं झाड लावलंय, पलीकडून रामफळ. तर हे कपा कशाचा कप्पा आहे सर? हे लहान 6 महिन्याच्या आतल्या वासराचा कप्पा आहे. हे लहान 6 महिन्याच्या आतल्या. आता ऊन असल्यामुळं आतमध्ये सावलीला गेले तर मित्रांनो पाहू शकता, कप्पा खूप मोठा आहे. एकदम फ्रीली त्यांना या ठिकाणी बसता येतं, उठता येतं. किती वासरं सध्या? 3 आणि 2 5 वासरं. 5 वासरात एवढा मोठा कप्पा. तर मित्रांनो, प्लेस खूप जास्त आहे भोसले साहेबांकडे, त्याच्यामुळं त्यांनी त्याचा यूज केलेला आहे. पलीकडं ते किती 6 महिन्याच्या पुढच्यांसाठी एक स्पेशल कप्पा. तर किती बाय कितीचे कप्पे असतील सर हे अंदाजे? 20 बाय 50. 20 बाय 50 असं स्पेशल 2 20 बाय 50 20 बाय 50. तर मित्रांनो, असं खूप जास्त मोठं स्पेस आपल्याला या गोठ्यामध्ये पाहायला मिळालं. तर सुंदर पद्धतीचे या ठिकाणी कालवडी तयार करण्याचं काम भोसले साहेबांनी केलेलं आहे. आता याच्यात कालवडी किती तर भोसले साहेब? कालवडी ह्या कप्प्यात 3 आहेत. हां. आणि त्या कप्प्यात 4 आहेत. आता हा व्यवसाय तुम्ही कधीपासून करताय? जो व्यवसाय हा व्यवसाय म्हणजे शेडचा व्यवसाय करतोय त्याला 5 वर्ष झाली. म्हणजे शेडमध्ये गाय आणल्या त्याला 5 वर्ष झालं. आणि दूध व्यवसाय करताय त्याला? दूध व्यवसाय करतोय त्याला मी कमीत कमी 40 वर्षापासून करतो. तर हा खानदानी धंदा आहे म्हणायचं. म्हणजे पहिल्यांदा जेव्हा माहिती आहे, आपण ज्या वेळेसपासून काम करायला त्यावेळेसपासून आपण या क्षेत्रामध्ये आहेत. त्याच्यामुळं मित्रांनो, शेवटी शेती आहे, 7 एकर शेती असल्यामुळं त्यांना दूध व्यवसायाची जी आहे ती आवड पहिल्यापासूनच आहे. या ठिकाणी खूप सुंदर पद्धतीच्या सध्या आपल्याकडं 10 गायी आहेत, ज्याच्यामध्ये गाभण आणि वेलेल्या आहेत. तर साहेब, किती आहे सध्या आपलं दूध? सध्या किती चालू आहे? 200 लिटर संकलन. 200 लिटर संकलन. डेअरी स्वतःचीच आपली? स्वतःची डेअरी. म्हणजे घरचं दूध 200 लिटर. बाहेरलं काही घेतात? बाहेरचं 500 लिटर आहे. 700 लिटर संपूर्ण आहे. पूर्ण. वा, क्लास. चला, चांगलं दूध आहे. कारण की आपल्या एरियामध्ये म्हणजे बीडमध्ये ड्राय एरिया आहे, इथं पाण्याची खूप कमतरता आहे. तर अशा ठिकाणीही तुम्ही 700 लिटर संकलन करताय म्हणजे खूप चांगली आणि जमेची गोष्ट आहे. सर, सध्या डेअरीला काय आपल्या इथं रेट लागतो आणि कोणती डेअरी आहे आपली? आपल्याकडे नेचर डेअरी नॅचरलची आहे. नॅचरल. ओके. दुधाला सध्या रेट काय चालू आहे? 3, 5, 8, 5, 38, 50. तर सेम आहे. तर मित्रांनो, 38 असा रेट आहे. ॲक्च्युली हा 50 पाहिजे, पण आता त्याला आपण काय करू शकत नाहीत. तर 38 रेटमध्ये सरांचं स्वतःचं 200 लिटर दूध आहे. सर, गोदरेज धनलक्ष्मी हा संपूर्ण दुधाळ आणि गाभण सगळ्यांना हाच खुराक चालताय का तुम्ही? नाही, लहान वासरासाठी वेगळा, गाभण्यासाठी गर्भिणी चालतो आपण. गाभणसाठी गर्भिणी ह्याच कंपनीचं येते का गोदरेज? नाही, हिरा कंपनीचं. हिरा कंपनीचं येते गर्भिणी, जे की गाभण काळात यूज करताय. आणि वासरांसाठी कोणतं यूज करताय? वासरासाठी स्टेपचं करतोय. अच्छा. स्टार्टर, ग्रोवर, हिप्पर पेपर असे 3 वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही यूज करताय. चाऱ्यामध्ये सध्या सर कसं नियोजन आहे आपलं? चाऱ्यामध्ये नियोजन आहे, एक टाइम आपण 15 किलो मुरघास देतो. अच्छा. आणि दुसऱ्या टाइममध्ये मिक्समध्ये नेपियर घास आणि वाळला चारा. नेपियर घास पण आहे, वाळा चारा पण आहे आणि बुस्टर पण आहे, तिन्हीचं. आणि आपण सध्या इकडल्या साईडला आपण मुरघासाचं पण केलेलं आहे. मुरघास कधीपासून करताय सर तुम्ही? मुरघास आपण 5 वर्षापासून करतो. शब्बास. म्हणजे प्रगतशील शेतकरी आहेत. म्हणजे 5 वर्षापूर्वी शेड पण बांधलंय. शेड खूप मोठं बांधलंय तुम्ही. किती बाय किती मध्ये आहे सर हे संपूर्ण शेड? म्हणजे पार त्या टोकापासूनची पार इकडं 80 बाय 100. तर मित्रांनो, अशा पद्धतीची जागा त्यांनी गुंतवलेली आहे या व्यवसायासाठी. तर सगळ्यात महत्त्वाचं सर, आता आपण बघितलेलं आहे आपलं दूध, जनावरांचं जे काही खाणंपिणं आहे. तर सगळ्यात जास्त प्रॉब्लेम कोणता राहतो आपल्या गोठ्यावर? मस्टायटिस. तर मित्रांनो, सध्या जे आहे उष्णता वाढत चाललेली आहे आणि उष्णतेमध्ये जनावराचं जे स्ट्रेस आहे तो वाढत जातो. आणि स्ट्रेस त्यासोबतच सगळ्या दुधाळ गाय आहेत. पंजाबवरून काही गाय आणलेल्या आहेत, काही लोकलला घेतलेल्या आहेत. तर लोकलच्या बी बऱ्यापैकी सध्या बाहेरलीच ब्रीड येते आणि आपल्या बीडमध्ये उष्णतेचं वातावरण राहतं. त्याच्यामुळं जे जनावराचं खाणंपिणं आहे त्याच्यामध्ये जनावराचं रिस्पिरेशनला जास्त उन्हाळ्यामध्ये वेळ जातो आणि जनावर जे आहे चांगल्या पद्धतीनं जे मिनरल्स आहेत त्याची रिक्वायरमेंट, विटॅमिन सी रिक्वायरमेंट फुलफिल न करू शकल्यामुळं या ठिकाणी जनावरं
मस्टायटिस म्हणजे जनावराला ज्यावेळेस विटॅमिनची कमतरता होते त्यावेळेस अशा जनावरांना आजारांना बळी पडतात, जे की इम्युनिटी कमी झाल्याचे लक्षणं आहेत. तर या ठिकाणी मित्रांनो ते मल्टीविटॅमिन पण आपल्या जनावरांना यूज करतात, परंतु आता शेवटी मस्टायटिस हा आजारच एक आहे जो की त्यांनी या ठिकाणी पाहू शकता तुम्ही अर्धबंदिस्त गोठा केलेला आहे. गोठ्यावर गायी रिकामे पण असतात. पाण्याचं कसं नियोजन केलेलं आहे सर यांचं? पाण्याची हौद आहेत प्रत्येक ठिकाणी. पाण्याचे जिथल्या तिथं हौद आहेत, खाण्याचं सोय आहे. तरीही मस्टायटिस वर्षातून किती वेळेस आपल्या इथं यावर्षी झालेला आहे मस्टायटिस? 2 वेळेस. अच्छा, 2 वेळेस. एकच गायीला परत झालेला आहे रिलेप्स. तर मित्रांनो 2 वेळेस मस्टायटिस झालेला आहे. त्याच्यामुळे थोडंसं परेशानी तर आहे. शेवटी एक ट्रीटमेंट म्हटलं तर 1000, 1500, 2000 रुपये एका दिवसाचा खर्च राहतो. एक 5 ते 6000 रुपये जनावराला मस्टायटिस झाल्याच्या नंतर आपला खर्च राहतो त्या ठिकाणी, डॉक्टरांची फीस आणि मेडिकल. तर डॉक्टरांची फीस म्हणण्यापेक्षा मेडिकलच खूप महाग आहे. त्याच्यामध्ये 700-800 रुपयाचं एमसेप्ट सारखं आपण इंजेक्शन यूज केलं तर त्यालाच एक जवळपास 1000 रुपये ते एकाच इंजेक्शनचे चालले. तर काळजी काय घ्यायला पाहिजे सर मस्टायटिस वगैरे होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी, असे आजार वगैरे येऊ नयेत आपल्या गोठ्यावर, याच्यासाठी काही तुमच्याकडे आहे अशा काय? शेतकऱ्यांनी एकतर मुक्त गोठा ठेवला पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं आणि दुसरं विटॅमिन एच वापरायला पाहिजे. वापरलं पाहिजे. तर अशा गोष्टी आहेत. डिप कप आहे, विटॅमिन एच आहे, त्याच्यानंतर जनावराचं दूध काढल्याच्या नंतर पोटॅशियम पर मॅग्नेटनं ती कास धुणं आहे. एक 2-3 गोष्टी जर आपण काळजीने केल्या तर त्याच्यामध्ये आपल्याला चांगला परिणाम होईल. आता आपल्या जे गाईला मस्टायटिस झालेला आहे, जे रिलेप्स झालेला आहे, तर तुम्हाला पण मी एक रिक्वेस्ट करतो, तिला पोटॅशियम आयोडाईड जे आहे त्याची जी रिक्वायरमेंट आहे ती पूर्ण करून तिला विटॅमिन एच 1 लिटरपर्यंत चारा, जेणेकरून तिची कासाची जी इम्युनिटी आहे ती परत डाऊन नाही व्हायला पाहिजे. कारण की जशी जनावरांची इम्युनिटी कमी होईल तसंच जनावराला तो त्रास होतो. तर तुम्हाला पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा बसल्या साहेब. तुम्ही महत्त्वाचा आणि मोलाचा वेळ दिलेला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच अशा पद्धतीचं तुम्हीही नियोजन करू शकता. आपल्याला बीड आणि केज या रोडला नांदूर फाट्यापासून फक्त 1 किलोमीटर अंतरावर हा सुंदर पद्धतीचा गोठा पाहायला मिळतो. जर तुम्हाला त्यांच्याशी चर्चा करायची असेल तर तुम्ही इथं येऊन त्यांना वैयक्तिक भेटू शकता. त्या ठिकाणी त्यांनी बंकर बनवलेलं आहे, जे की मुरघासासाठीचं आहे. तर खूप सुंदर पद्धतीचं नियोजन अवश्य येऊन तुम्ही बघावं अशी एक तुम्हाला विनंती. वळण काटेसाठी. धन्यवाद.